आतापर्यंत आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या पॉइंटवरचे 4 प्रॉपर्टीज घेतल्या. चौथ्या प्रॉपर्टी मधले सुद्धा आपले 2 डेरिव्हेशन्स झालेले आहेत. जेवढे डेरिव्हेशन्स झाले ते एकदा तुम्ही क्विकली रिवाइज करून घेतो. त्यांचे फायनल आन्सर प्रॉपर्टी नंबर 1. प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये आपण 3 डेरिव्हेशन्स घेतल्या. त्याच्यामधला पहिला डेरिव्हेशन होता साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन x. कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन x. x नॉट इक्वल टू 0. पहिल्या प्रॉपर्टी मधला हे पहिला डेरिव्हेशन. cos inverse of x is equal to sec inverse of 1 upon x. Sec inverse of x is equal to cos inverse of 1 upon x. x not equal to 0. पहिल्या प्रॉपर्टी मधला दुसरा डेरिव्हेशन. त्यानंतर tan inverse of x is equal to cot inverse of 1 upon x. Cot inverse of x is equal to tan inverse of 1 upon x. x not equal to 0. हे झाले पहिल्या प्रॉपर्टी मधले डेरिव्हेशन. त्यानंतर आपण घेतल्या प्रॉपर्टी नंबर 2. प्रॉपर्टी नंबर 2 मध्ये इनवर्स चे नेगेटिव्ह व्हॅल्यूज घेतल्या. साइन इनवर्स ऑफ मायनस x ला आपण लिहू शकता मायनस साइन इनवर्स ऑफ x. x बिलॉंग्स टू -1, 1. कोसेक इनवर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ x. x बिलॉंग्स टू रियल नंबर माइनस ओपन इंटरवल 1 to 1. tan inverse of minus x is equal to minus tan inverse of x. x belongs to real number. हे होतं प्रॉपर्टी नंबर 2. यांचे डेरिव्हेशन पूर्ण आपण घेतल्या. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 3. cos inverse of minus x is equal to pi minus cos inverse of x. त्यानंतर sec inverse of minus x is equal to pi minus sec inverse of x. Cot inverse of minus x is equal to pi minus cot inverse of x. हे डेरिव्हेशन्स होते प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये. इथं जर तुम्ही या सगळ्यांचे डोमेन जर लिहायचं म्हणलात तर इथं राहील x बिलॉंग्स टू -1 to +1. या क्लोज इंटरवल मध्ये राहील x बिलॉंग्स टू रियल नंबर -1, 1 चा ओपन इंटरवल. इथं x बिलॉंग्स असेल रियल नंबरला. हे होते प्रॉपर्टी नंबर 3 चे फॉर्म्युले. यांची पूर्ण डेरिव्हेशन्स आपण घेतल्या. यानंतर आपण जाऊ प्रॉपर्टी नंबर 4 ला. प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये पहिला फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. याचं डेरिव्हेशन आपण घेतले ऑलरेडी. त्यानंतर सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. हे पण आपलं डेरिव्हेशन झालेलं आहे. आता एक डेरिव्हेशन व्हायचं आहे ते म्हणजे tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. प्रॉपर्टी नंबर 4 चे आपण 2 डेरिव्हेशन्स ऑलरेडी घेतल्या. आता आपल्याला हे डेरिव्हेशन घ्यायचं आहे प्रॉपर्टी नंबर 4 चा तिसरा डेरिव्हेशन. ते पण आता आपण घेऊ. ज्यांना फॉर्म्युलेज पाठ नाहीत त्यांनी क्विकली लिहून घ्या.
इथपर्यंत तर आपण सगळे घेतलेलेच आहात. हे डेरिव्हेशन आपल्याला घ्यायचं आहे. प्रॉपर्टी नंबर 4 चा तिसरा डेरिव्हेशन. थर्ड डेरिव्हेशन. tan inverse of x plus cot inverse of x is equal to pi by 2. x belongs to real number. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लेट y equal to tan inverse of x. आता आपल्याला tan inverse आणि cot inverse दिसायले, म्हणून tan inverse चा मी आणि cot inverse चा डोमेन आणि रेंज लिहून घेतो इथं. tan inverse जर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर याचा डोमेन येईल रियल नंबर आणि रेंज येईल -π/2 +π/2 चा क्लोज्ड इंटरवल. कॉट इन्व्हर्स चा डोमेन येईल रियल नंबर, रेंज येईल 0π 0π. हे झाले tan इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्स चे डोमेन आणि रेंज. लेट y इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x मी कन्सिडर करायलो. तर इथं कन्सिडरेशन मध्ये हे tan इन्व्हर्स चा झाला डोमेन, हे y होईल रेंज. डोमेन कोणाला बिलॉंग करते? रियल नंबरला, आणि रेंज राहील -π/2 टू +π/2 मध्ये. 0 लेस दॅन इक्वल टू y -π/2 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू +π/2. हे झालं tan इन्व्हर्स चा डोमेन आणि रेंज. tan इन्व्हर्स इकडच्या साईडला घेतो, हे होईल tan y इज इक्वल टू x. आपल्याला कॉट इन्व्हर्स मध्ये व्हॅल्यू आणायचं आहे, त्यासाठी आधी कॉट मध्ये आणतो. tan ला आपण कॉट मध्ये एक्सप्रेस करू शकता. आपल्याला एक फॉर्म्युला आहे, कॉट π/2 मायनस थीटा असा असेल तर अलाइड अँगल फॉर्म्युला याचा येते tan थीटा. कॉट π/2 मायनस थीटाला मी tan थीटा लिहू शकतो, त्याला रिव्हर्स मध्ये मी यूज करतो. वी हॅव tan थीटा is equal to cot π/2 minus theta. Tan theta is equal to cot π/2 minus theta. तर हे होईल tan y. tan theta च्या टाइप मध्ये आहे, त्याला आपण असं लिहू शकता cot π/2 minus y cot π/2 minus y is equal to x. मी आता cot तिकडच्या साईडला नेतो, हे होईल π/2 minus y is equal to cot inverse of x. π/2 minus y is equal to cot inverse of x. इथं जर मी आता विचार केलो या फंक्शनचा, x आहे डोमेन आणि रेंज आहे π/2 minus y. cot इन्व्हर्सचा x आहे डोमेन, π/2 minus y आहे रेंज. लिहून घेऊ आपण. x बिलॉंग्स टू R. कॉट इन्व्हर्सचा डोमेन आहे रियल नंबर आणि रेंज आहे 0π चा क्लोज्ड इंटरवल. π/2 मायनस y 0π मध्ये कुठेतरी राहते. 0 लेस दॅन इक्वल टू π/2 मायनस y लेस दॅन इक्वल टू π. हे झालं कॉट इन्व्हर्स ऑफ x ची व्हॅल्यू π/2 मायनस y. नाव आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? tan इन्व्हर्स ऑफ x प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू आणायचं आहे π/2. नाव आपल्याकडे आता दोन्हीचे व्हॅल्यूज आहेत. tan इन्व्हर्स ऑफ x ला आपण कन्सिडर केल्या y, तर आपल्याला काय भेटले? कॉट इन्व्हर्स ऑफ x च्या जागी π/2 मायनस y एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. tan इन्व्हर्स ऑफ x प्लस cot inverse of x is equal to tan inverse of x आहे y plus cot inverse of x आहे π/2 minus y. π/2 minus y plus y minus y कॅन्सल होईल, आपल्याकडे उरेल π/2. हे कोणाचा आन्सर आहे?
tan inverse of x plus cot inverse of x. x belongs to real number. चला लिहून घ्या. इथं आपले 4 प्रॉपर्टीचे पूर्ण डेरिव्हेशन संपले. आता आपण जाऊ प्रॉपर्टी नंबर 5 ला. प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5 मध्ये 3 डेरिव्हेशन्स आहेत. पहिला tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू